ऑटोमॅटिक आता ही व्यवस्था ही जुनी व्यवस्था नाही. याच्यात सगळ्यात मोठा फायदा काय, पूर्वी काय व्हायचं, आपले तर फोटो काढणारे जायचे. आज त्यांची बिलं ही कमी होत आहेत. मी ते विभागाला सांगेन की विभागाने अशा प्रकारची कुठलीही म्हणजे 1 मीटर बदलायचं आणि मीटर बदला. स्मार्ट मीटर पोस्टपेड आहेत आता. आपण आधी म्हटलं तर प्रीपेडचा अर्थ असा होता की तुम्हाला आधी पैसे भरून महिन्याभराचं ते विकत घ्यावं लागायचं ऍडव्हान्समध्ये. आता हे पोस्टपेड, त्यात म्हणून लोकांचा विरोध होता की तुम्ही प्रीपेड घ्यायला लावू नका आम्हाला. माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये जे स्मार्ट मीटर्स आहेत ते लावण्याच्या संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता. याचं कारण आपल्याला जेव्हा केंद्र सरकारने 29,000 कोटी रुपयाची RDSS स्कीम दिली, त्या स्कीमचा एक भाग प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक ग्राहकाला लावणे असा होता. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपण फीडर मीटर पूर्ण केले, डिस्ट्रीब्युशन मीटर पूर्ण केले आणि जेवढ्या सरकारी आस्थापना आहेत त्या सरकारी आस्थापनांना आपण आता स्मार्ट मीटर्स प्रीपेड हे लावलेले आहेत. आपण ही घोषणा केली होती की नॉर्मल जे ग्राहक आहे यांना प्रीपेड मीटर आपण लावणार नाही. आपण त्या घोषणेवर कायम आहोत. नॉर्मल ग्राहकांना आपण प्रीपेड मीटर लावत नाही आहे, त्यांना स्मार्ट मीटर लावतो. स्मार्ट मीटर लावल्यानंतर आत्तापर्यंत स्मार्ट मीटरचा लोकांना फायदा झालेला आहे. कारण आपण हा निर्णय घेतला की जो स्मार्ट मीटर लावेल त्याला 10% आपण वीज बिलात रिबेट दिलेली आहे. जवळपास 2 वर्ष दिली, मी एक्झॅक्ट मला आता आठवत नाही, पण त्यांना रिबेट दिलेली आहे. त्याच्यामुळे स्मार्ट मीटर जे काही लागलेले आहेत ते लागल्यानंतर, बरं म्हणजे स्मार्ट मीटरमध्ये सगळ्यात मोठा फायदा असा आहे, कुठल्या कालावधीत म्हणजे त्याचं ॲप आहे, तुमच्या मीटरचं किती म्हणजे तुम्ही वीज वापरली, प्रत्येक तासाचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो त्याच्यावर. त्यामुळे ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि म्हणून लोकांना ते आवडून राहिले. त्याच्यामध्ये दुसरं, आपण पूर्ण 24/7 त्याच्याकरता एक कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टीम ठेवलेली आहे. आणि आत्तापर्यंत जे काही स्मार्ट मीटर लागले, 5 कंपन्या ते मीटर लावतात वेगवेगळ्या, त्या कंपन्यांमध्ये आत्तापर्यंत 1% देखील कमी फॉल्ट निघालेला आहे. 1% देखील कमी. तथापि आपण जे लक्षात आणून दिलेलं आहे, कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे. त्या संदर्भात आदेश दिले जातील. ज्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर असेल त्याच वेळी आपण हे मीटर लावू. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लागलं त्यांच्या कोणाचाही आत्तापर्यंत म्हणजे आहे, मी सांगितलं 1%पेक्षा कमी, पण 99% लोकांचं बिल कुठेही वाढल्याचं लक्षात आलेलं नाही. हे सूट दिली आहे.